नमस्कार विद्यार्थी द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 5वी मध्ये 6वं प्रकरण अश्मयुग दगडाची हत्यारे हा धडा बघणार आहोत। अश्मयुग म्हणजे काय? अश्म म्हणजे दगडांचं युग आणि याच्यामध्ये पण दगडांची हत्यारे कशा प्रकारे बनवत होती, कशा प्रकारे वापरत होती या प्रकरणात आपण आढावा घेणार आहोत। गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार। समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुजलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटानेच नुसते टोकरून पाहू, नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू, तरीही नाही जमले तर मात्र एखाद्या छोटासा आणि कुचिदा दगड शोधून आणू, त्या दगडाने काम व्हायला पाहिजे। नाही झाले तर आपल्या लोखंडाची सळई आणावी लागेल। तर आपल्याला यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडण्यासाठी लागते हे लक्षात येते। पुढील 4 गोष्टीवर आपल्या संसाधनाची निवड अवलंबून असते। साधनाची उपलब्धता, कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिक परिणामकारकता, साधनाची वापरण्याची सरावाने साधलेली कौशल्य, चिंपांजीसारखे वानरसुद्धा बिया किंवा कठीण कवचाचे फळे फोडण्यासाठी दगडांचा वापर, तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटकांचा वापर करतात। मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काट्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करत होतात। सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगाची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काटक्या, हाडे आणि दगड तासले तर त्यांच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात या मानवाच्या लक्षात आले। शिवाय त्या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो हेही त्याला उमजले। मागील पाठात आपण पाहिले की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर दगडाची हत्यारे मिळाली। त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारे मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असे म्हणता येईल। परंतु तो फक्त दगडांचीच हत्यारे बनवता येईल का याचे उत्तर नाही असे द्यावे लागले, कारण तो इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवत होता। तथापि आपल्या लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगडाची हत्यारे तेवढी सापडू शकतात। हाडांची हत्यारे क्वचित मिळतात। काट्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्याच्यापासून केली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाही। आता आपण इकडे बघणार आहोत। इथं दगडी हत्यारांचा फोटो आहे आणि या दगड आणि हाडे यांच्यापासून हत्यारे तयार केलेली आहेत। त्याच्यानंतर बघणार आहोत आपण दगडी गोट्यांच्या तोड हत्यारे, तासणी, 3 नंबरला वर्तुळ आकार घन, हा घन, 4 नंबरला दगडी चिलक्याचे तोड हत्यार, हे 4 नंबर, 5 नंबर हाडांचा टोचा आणि 6 नंबर शिनांचे खंते। हे अशा प्रकारे आपण बघणार आहोत। अश्मयुगीन हत्यारे। ज्या काळात हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो। अश्म म्हणजे दगड। हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पडले जातात। पुराश्मयुग 2 नंबर, मध्य अश्मयुग आणि 3 नवाश्मयुग। पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठकाण्याचा मानव या दोहींना आघात तंत्राने हत्यारे बनवले। एका गोटा दुसऱ्या गोट्यावर आपण दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात। या पद्धतीने तयार केलेली पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होते। त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असते अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात। त्याचा उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे आवश्यक होते। कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती। कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते हे त्याच्या हत्यारावरून समजते। ही हत्यारे तयार करताना
धारदार छिलके निघत असत. ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे, कठीण तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे. कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फारशी ही हत्यारे अधिक प्रमाणात होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड. प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते. ताठ कण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्यांनी साबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासल्या बनवल्या. म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगळी हत्यारे वापरत होता. सुधारलेल्या हत्यारामुळे ताठ कण्याच्या मानवांच्या अन्नामध्येही अधिक विविधता. आता याच्यामध्ये एक आकृती दिलेली आहे, आपण बघणार आहोत. मोठ्या छिलकेचे पुन्हा छोटे छिलके काढण्याचे हत्यार आहेत. हे तोड हत्यार आहे. हा दगडी घन आहे. हे छोट्या छिलक्यांचे बारीक छिलके काढण्याचे आहे. हे हातकुराड आहे. आपण बघत आहोत. याच्यानंतर बघणार आहोत आपण आली, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले. त्यामध्ये प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होतो. शक्तिमान मानवाने दगडांची हत्यारे बनवण्याच्या तंत्र आणखी प्रगत केली. तो लहान आकारांची हत्यारे तयार करू लागला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणली. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छन्नी यांच्यासारखी विविध प्रकारचे हत्यारे त्याने बनवली. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटींच्या वर्गात दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्रज्ञान, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले. बुद्धिमान मानवाच्या टोळ्यांच्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहा, चित्रे यांचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले होते. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाही. मध्य प्रदेशात होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हाथनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात आश्मभूमीत कवटे आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले. त्या अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. त्याखेरीज पद्दुचेरी जवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एकाच बालकाचे आश्मभूमीत कवटी मिळाली. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशेवा जवळचे चिरकी निवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी निवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाने पाऊल आणखी पुढे पडले. त्यांनी कुत्रामान चवळला. मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवांची जीवन पद्धती बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागला. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होते.
त्यांच्या आहारात विविध वनस्पतीचा समावेश झाला होता. या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळण्याची सुरुवात झाली. या सगळ्यांचा विचार करता मध्य अश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणे, तोडणे अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नका एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारखी अवजारे बनवतात. भारतात अनेक ठिकाणी मध्य अश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत. राजस्थानमधील बागर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लाखनच आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणी ही काही महत्त्वाच्या मध्य अश्मयुगीन स्थळे आहेत. त्याच्यानंतर आपण ह्या आकृतीमध्ये चित्रामध्ये बघणार आहोत पन्हाळेजर गाभा, मध्य अश्मयुगीन पाते, सूक्ष्म शस्त्रे, मध्य अश्मयुगातील सूक्ष्म शस्त्रे. याच्यानंतर सुरी बघणार आहोत, हाडापासून तयार केलेले मासेमारीचे गळ. नवा अश्मयुगात घुसून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवण्या जाण्याचा काळ म्हणून त्याला नवा अश्मयुग असे नाव दिले गेले. नवा अश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवा अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवा अश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजाडण्यात आली गेली. अशा प्रकारे आपण नवा अश्मयुग दगडांच्या हत्यारे हा प्रकरण बघितलेला आहे. धन्यवाद.